जी जागा आहे ती महिलांसाठी थोडी राखीव राहणार आहे, त्यामुळे त्यांना ह्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ती त्यांना जागा मोकळी करून द्यायची आहे। सर्व कबड्डी क्रीडा रसिकांसाठी माझी कळकळीची विनंती आहे। चला मी साहिलकडे पुढचं सूत्रसंचलन सोपवतोय। धन्यवाद प्रशांत। तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आजच्या या अंतिम दिवसातील पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते आहे। ज्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एका बाजूला बलाढ्य असा अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर यंदाच्या हंगामामध्ये पहिल्यांदा तिथे मात्र आपण पाहतोय दामोदरचा संघ सेमीफायनलची फेरी गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र सुरेख तर सुरुवात होताना पाहायला मिळाले दामोदर संघाच्या माध्यमातून, तर तदनंतर मात्र अशा प्रकारचा खेळ हा शेवटाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल दामोदर संघाच्या माध्यमातून। ते देखील बघण्यासारखं असेल। कालचा दिवस देखील आमचा खूप आनंदामध्ये पार पडला। ज्या ठिकाणी आपण कालच्या रात्रीतील शेवटचा सामना आपण पाहिला तो मात्र अतिशय हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर अंजरले संघाने बाजी मारली आणि तदनंतर मात्र पाहिलं तर अंजरले संघ नक्कीच क्वालिफाय होताना पाहायला मिळाला। बलाढ्य अशा श्रीराम करते संघाला त्याने पराभूत केलं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय तर आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दोन बलाढ्य संघ यावेळेस मात्र एकमेकांची झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी आपण पाहतोय अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे या संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5 रोहित चौगुले आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय। त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर संजोग लाले हा खेळाडू देखील आपण पाहिला, तर मात्र KMP युवा कबड्डी सिरीज मध्ये आपण पाहिलं तर या खेळाडू देखील रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र सिद्धू आंबेडकर इथे मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय। आज मात्र एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र कुठली शंका नाहीये। श्री वैभव तोरे या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाले, त्यांना श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय। श्री वैभव तोरे, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गुलटेवाडीचे सदस्य श्री सुनील गुलटे यांनी सुद्धा व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे। त्या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गावरती आपण पाहतोय अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 3 सिद्धू कामेरकर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र आपण पाहतोय पकडण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय। डिफेन्स दाभोळ संघाचा इथे मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 स्वतःहून पहिल्यांदा सरसावला होता, यावेळेस मात्र सिद्धूला पकडण्यासाठी समोरून आला, ब्लॉक केलं गेलं, मोमेंटम तोडण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला डिफेंडर कडून आणि त्यानंतर मात्र एकवटलेला संपूर्ण डिफेन्स देखील दाभोळ संघाचा आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेस देखील सुंदर सुरुवात आपल्याला दाभोळ संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र लगेच चढाई मार्फत इथे मात्र पाचारण केलं गेलंय। वरद यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एक इंटिरेट करून माघारी परतला आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती आपल्याला पाहायला मिळते दाभोळ संघाच्या माध्यमातून। तर जाऊया कोणत्या सामन्याला सुरुवात होती, ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथमेश लाले यावेळेस मात्र आपण पाहायला मिळतोय चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळेल। हा एक खेळाडू महत्वपूर्ण खेळाडू आहे अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे संघाचा, सातत्याने अनेक स्पर्धा याच्या खेळावरती देखील आपण पाहिलं तर अमर भारत क्रीडा मंडळाला जिंकले, परंतु आज मात्र एक महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल। ज्या पद्धतीने आपल्या नावाचा दबदबा आहे सद्यस्थितीमध्ये प्रथमेश याचा, आज मात्र या नावाला शोभेल अशी खेळी करण्याची गरज ही अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चढाई मार्फत जर्सी क्रमांक 4 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। वरद चढाई मार्फत सज्ज झाला, आज मात्र एका गुणाची कमाई झाली वरदच्या माध्यमातून रीडिंग डिपार्टमेंटमध्ये। तर सातत्याने आपण पाहिलं तर याच खेळाडूला इथे मात्र आपण पाहिलं तर चढाई मार्फत सातत्याने पाठवलं जात आहे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा इंटिरेट आपल्याला पाहायला मिळते, लगेचच माघारी परतला आहे तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतोय। या खेळाडूचा स्वाभाविक खेळ शांतपणे खेळ करण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय, कुठल्याही प्रकारची घाई गडबड सातत्याने पाहायला मिळणार नाहीये। परंतु जेव्हा जेव्हा आक्रमक होण्याची गरज असते आपल्या संघासाठी तेव्हा सातत्याने आक्रमण करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो। परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय तर कुठेतरी सामन्याची काही सुरुवातीची मिनिटं आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे प्रथमेशचा खेळ आपल्याला अशाच प्रकारे एक शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी देखील आपण पाहतोय तर इंटिरेट करून माघारी परतले आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते। तिसरी चढाई यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आपण पाहतोय संजोग लाले सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 17 टासुरे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र डिफेन्स मार्फत सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, गुणाची कमाई करत आपण पाहतोय तर टासुरे संघाचा डिफेन्स इथे मात्र सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र लगेचच थर्ड रेड साठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 सिद्धू कामेरकर आपल्याला पाहायला मिळतोय। उंच पुराचा भक्कम बांधण्याचा चढाईपटू यावेळेस मात्र आपण पाहतोय तर एक मल्टी पॉईंट रेड सिद्धूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 2 गुणांची कमाई यावेळेस मात्र सिद्धूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली।
यावेळेस मात्र सुंदर कामगिरी सिद्धूच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. आज देखील तशाच पद्धतीचा खेळ येथे मात्र सिद्धूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपल्या संघासाठी सक्सेसफुल रेडर म्हणून इथे मात्र ठरला जातोय मात्र सिद्धू. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं एक मल्टी पॉईंट रेड सिद्धूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. यावेळेस मात्र चढाई मार्फत पुन्हा एकदा वरद या खेळाडूला पाहतोय आणि पुन्हा एकदा एम्प्टी रेड आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती यावेळेस मात्र तावसरी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय क्षणभर विश्रांती होते. लगेच सामन्याला सुरुवात होते. ज्या ठिकाणी प्रथम एक चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र वरदच्या माध्यमातून घाई गडबड पाहायला मिळते. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न प्रथमेश याला आपल्याला पाहायला मिळाला आणि सहजासहजी यावेळेस मात्र मिड लाईन क्रॉस करताना देखील पाहायला मिळतोय तो मात्र प्रथमेश. आणि त्यानंतर मात्र लगेच आपण पाहिलं तर जर्सी क्रमांक 3 दाभोळ संघाचा चढाईपट्टू चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बलाढ्याच्या 7 खेळाडूंचं डिफेन्स देखील पाहायला मिळतंय टासुरे संघाचं. आणि या डिफेन्स मध्ये आपण पाहिलं तर स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने रेंगाताना देखील पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र लगेचच माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा प्रथमेश हा खेळाडू यावेळेस मात्र टासुरे संघाच्या माध्यमातून चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज सगळ्या देखील पाहायला मिळेल. समोर 2 खेळाडूंचा डिफेन्स एक सक्सेसफुल टॅकल इथे मात्र तुम्हाला तब्बल 2 गुणांची कमाई करून देईल. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय पाहता यावेळेस मात्र दाभोळचा संघ झाला ऑल आउट. 2+2 = 4 पॉईंट यावेळेस मात्र टासुरे संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. आणि इथे मात्र आपण पाहतोय तर चालू सामन्यामध्ये पहिल्यांदा दाभोळचा संघ इथे मात्र ऑल आउट होताना पाहायला मिळतोय. ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन होईल. परंतु तोपर्यंत चांगल्या स्कोर कार्डकडे ज्या ठिकाणी स्कोर आपण पाहतोय 10 गुणांवरती यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अमर भारत टासुरे संघ. तर दुसऱ्या बाजूला 3 गुणांवरती यावेळेस मात्र दाभोळचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र थोडासा बॅकफुटला ढकलून दिलाय प्रतिस्पर्धी संघाला दाभोळ संघाला. तर तिथे मात्र आपण पाहतोय या स्पर्धेसाठी श्री जयंत गंगाधर भावेसर यांचं इथे आगमन झालंय. श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गुटेवाडी मौजापूरच्या वतीनं त्यांचं या क्रीडानगरीमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आपण व्यासपीठावर विराजमान हवं. श्री जयंत गंगाधर भावेसर यांचं इथे ह्या क्रीडानगरीमध्ये स्वागत श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळ गुटेवाडीच्या वतीनं केलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामना जो आहे तो पहिला मात्र आपण पाहिलं तर पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. हा चालू सामना संपताच यानंतर आपण दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत. ज्यासाठी आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर जयरुबा ताराचा कोण आजरले हा संघ क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. तर त्याच्या समोर श्रीसाई वडन हा संघ देखील सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तर श्रीसाई वडन आणि त्यांच्या विरोधामध्ये जयरुबा ताराचा कोण आजरले आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार दिला जातोय. श्रीसाई वडन जयरुबा ताराचा कोण आजरले तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार. निर्मल ग्रामपंचायत मौजापूर उपसरपंच श्री संतोष गोपाळ बुटे यांचं हे सुद्धा या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले. श्री कृष्णाई ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं त्यांना व्यासपीठावर उपस्थित राहण्याची त्यांना विनंती करतोय. निर्मल ग्रामपंचायत मौजापूर उपसरपंच श्री संतोष गोपाळ बुटे त्यांनी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 1 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय चढाई मार्फत सज्ज झाला. त्याचबरोबर शिवसेना उपशाखा प्रमुख श्री जगदीश मस्कर यांचं सुद्धा श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळ गुटेवाडीच्या वतीनं मी त्या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतो. यावेळेस मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 9 प्रथमेश आले चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एक एम्प्टी रेड पुन्हा एकदा पाहायला मिळेल. प्रथमेशच्या माध्यमातून काही गडबड पाहायला मिळत नाही मैदानाच्या आतमध्ये. रिकाम्या हाताने पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्या कोर्टमध्ये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. दाभोळ संघाच्या माध्यमातून करू या मनोस्थिती यावेळेस मात्र चढाईपटूसाठी इथे मात्र खोलवर जाण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय
व यश यावेळेस मात्र कुठेतरी चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर गुणाची कमाई करत चढाईपटू लगेच माघारी परत नाही सक्सेसफुली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र तासुरे संघाचा खेळाडू आणि या खेळाडूने देखील आपण पाहतोय तर सक्सेसफुली टॅकल केलं गेलं यावेळेस मात्र दाभोळ संघाच्या माध्यमातून गुणाची कमाई करत पाहायला मिळते तिथे मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र दाभोळ संघाच्या माध्यमातून पलटवार करायला सुरुवात केली पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 यावेळेस मात्र चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळेल वरत यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय समोर 3 खेळाडूंच्या डिफेन्स आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र सातत्याने आक्रमण देखील करताना पाहायला मिळतोय तो मात्र जर्सी क्रमांक 4 हा खेळाडू यावेळेस मात्र नजरेचा कटाक्ष बदलमध्ये टाकतोय आणि त्यानंतर लगेचच माघारी परतलाय आणि यावेळेस मात्र क्षणभर विश्रांती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र तासुरे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 9 प्रथमेश लाले चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र मधल्या फटके डिफेंडर वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र लगेचच आपल्या उजव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपली चढाई सजवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल समोर यावेळेस मात्र 7 खेळाडूंचं फुल टाइम डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळते दाभोळ संघाचं आणि इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र सक्सेसफुल कव्हर होते इथे मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते जर्सी क्रमांक 5 दाभोळ संघाच्या माध्यमातून आज मात्र दाभोळचा संघ प्रॉपर प्लॅनिंग नुसार खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय कशा प्रकारे कुठल्या खेळाडूला इथे मात्र अडवलं जाईल कुठल्या खेळाडूची काय कमजोरी आहे ही मात्र प्रतिस्पर्धी संघाची इथे मात्र ओळखली आज मात्र दाभोळ संघाला आणि त्याच पद्धतीने इथे मात्र खेळ करताना पाहायला मिळतोय नक्कीच चालू सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर मात्र एक ऑल आउट घेतला गेला होता दाभोळ संघावरती परंतु तो त्यानंतर मात्र आपण पाहतोय त्या ऑल आउटला यावेळेस मात्र परतफेड करताना पाहायला मिळेल का दाभोळचा संघ ते देखील बघण्यासारखं असेल परंतु यावेळेस मात्र एक इंटिरेट करून जर्सी क्रमांक 5 हा खेळाडू रिटर्न माघारी परतलाय तर त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र संजोग लाले पाहतोय लगेचच एक व्हॅलिडेट करून माघारी परतला कारण त्याला देखील माहित होतं की येणारी दाभोळ संघाची तिसरी चढाई असू शकते आणि तो लगेचच माघारी परतला आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी इथे मात्र दाभोळ संघाचा खेळाडू इथे मात्र गुणाची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती यावेळेस मात्र तासुरेचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल संजोग लाले यावेळेस मात्र चढाई मार्फत सज्ज झालाय ज्या ठिकाणी आपण पाहतोय फुल पॅक डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यावरती सातत्याने खोलवर जाण्याचा प्रयत्न आणि गडी टिपण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र एक सक्सेसफुल टॅकल इथे मात्र दाभोळ संघाच्या माध्यमातून आणि इथे मात्र आपण पाहतोय तर पाहता ऑल आउट झालाय अमर तासुरेचा संघ आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय इथे मात्र सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दाभोळ संघाच्या माध्यमातून ऑल आउटची परतफेड केली यावेळेस मात्र दाभोळ संघाला आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड यावेळेस मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ समान गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील ज्या ठिकाणी 11 गुणांवरती तासुरेचा संघ तर दुसऱ्या बाजूला 11 गुणांवरती दाभोळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कारण तोडीस तोड उत्तर देण्याचं काम दोन्ही संघ आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत इथे मात्र भन्नाट कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली दाभोळ संघाच्या माध्यमातून पाहता ऑल आउटची परतफेड केली गेली आहे आणि त्यानंतर मात्र तासुरेचा संघ पुन्हा एकदा नव्या जमाला घेण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय इथून मात्र आपण पाहिलं तर दापोलीचा बाहुबलीचा खेळाडू आपण समजतो आपा कायदरकर इथे मात्र आपण पाहतोय तर थोडासा वर्कआउट देखील करताना पाहायला मिळतोय म्हणजे तो देखील नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चिन्मय आगिरे हा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे आज मात्र अनुपस्थित दिसतोय परंतु येणाऱ्या काही मिनिटांमध्ये नक्कीच आपल्याला तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल परंतु इथे मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 3 यावेळेस मात्र शांत संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय कुठल्या प्रकारची घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये शांत संयमी केलेले खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते मध्य रेषेवरती येऊन स्थिरावलाय नजरेचा कटाक्ष बदलवरती टाकतोय आणि त्यानंतर मात्र लगेचच माघारी देखील परत आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस मात्र चढाई मार्गामध्ये पुन्हा एकदा प्रथमेश लाले आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने सातत्याने पहिल्या सत्रामध्ये चढाईची जिम्मेदारी सांभाळली आहे असा हा खेळाडू यावेळेस मात्र चढाई मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 9 सातत्याने सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळाला परंतु त्याच दरम्यान टॅकल देखील केलं गेलं या खेळाडूला परंतु यावेळी देखील आपण पाहतोय तर बलाढ्य दाभोळ संघाच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र आपण पाहतोय तर चढाई मार्फत सज्ज पाहायला मिळेल यावेळेस देखील आपण पाहतोय तर आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र इंटिरेट करून लगेचच माघारी करत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय उंच पुरासा भक्कम बांध्याचा दाभोळ संघाचा चढाईपटू आणि इथे मात्र आपण पाहतोय संजोगच्या माध्यमातून इथे मात्र एक सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई पुन्हा एकदा आपण पाहतोय
तर टासुरे संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. इथे मात्र अफाट सुंदर इथे मात्र आपण पाहतोय संजोग इथे मात्र सुंदर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र लगेच चढाई मार करतो. यावेळेस मात्र कोपऱ्या लक्षात काय सुंदर अँकल होल पाहायला मिळाला यावेळेस मात्र. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सामना मध्यंतरासाठी थांबतोय. पाहूया मध्यंतरापर्यंतचा गुणफलक ज्या ठिकाणी अमर भारत मुळात अमूल्य वेळ ठेवून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गोटेवाडी आपला नेहमीच आभारी राहणार आहे. त्याचबरोबर आपण ह्या क्रीडानगरी बघू शकता की अमर भारत टाळसुरे संघाच्या कोचिंग कॉर्नर मध्ये आपल्याला दापोली कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री प्रभाकरजी लालेसरे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गोटेवाडी मैदापुलीच्या वतीनं मी शब्द सुमनाने स्वागत करतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय तर पहिल्या सेमीफायनलचा सामना ज्या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ अतिशय तोड उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र कुठलाच संघ आपण पाहिलं तर मात्र हार मानायला तयार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. परंतु दाभोळ संघाला आज मात्र जिंकण्यासाठी खूप काय आहे, कमवण्यासाठी खूप काय आहे, परंतु गमावण्यासाठी काहीच नाहीये. तर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ग्रामविकास मंडळाचे सल्लागार श्री यशवंत मस्कर यांचं इथे आगमन झालंय. श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गोटेवाडीच्या वतीनं त्यांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर मुंबई मंडळ मैदापुलीचे सल्लागार श्री काशीराम पांढरे यांचं सुद्धा इथे स्वागत करताना श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गोटेवाडी या क्रीडानगरीमध्ये आपलं शब्द सुमनाने मी सहर्ष स्वागत करतोय. आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय तर तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते दाभोळ संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईसाठी इथे मात्र पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 1 उंच पुराचा भक्त मार्गाचा चढाईपट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मैदापुली तांडामुख्य अध्यक्ष श्री संजय पांडुरंग शिकवण हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गोटेवाडीच्या वतीनं मी ते शब्द सन्मान सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय चढाई मार्ग कोणती कोणाला पाहायला मिळतोय तर दापोलीचा बाहुबली जर्सी क्रमांक 777 आफा काईदरकर चढाई मार्ग कोणती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. मात्र जर आफा काईदरकर नावाचं वादळ गोगावलं प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये तर मात्र नक्कीच कुठेतरी एकतर्फी विजय टासुरे संघासाठी घेऊ शकतो. परंतु इथे मात्र आपण पाहतोय पहिली चढाई सजवतो या संपूर्ण मॅच मध्ये इथे मात्र आफा काईदरकर. आणि कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या चढाईमध्ये थोडासा शांत शैली खेळ आपल्याला पाहायला मिळाला. लगेचच मागे परतला आपल्या कोर्टमध्ये तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा चढाई मार्ग होती. जर्सी क्रमांक 4 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वरद हा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला दाभोळ संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. लगेचच माघारी परतला आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई डू ऑर डाय रेड यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. आफा काईदरकर चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय. टासुरे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यावरती आक्रमण करण्यास सज्ज झालेला पाहायला मिळेल. इथे मात्र 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बोनस गुणाची कमाई देखील इथे मात्र करताना पाहायला मिळेल. परंतु डिफेन्स देखील तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय बदरवरती टिकटिक वाजवायला सुरुवात झाली आणि इथे मात्र एक सक्सेसफुल टॅकल दाभोळ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भोळवडे अध्यक्ष श्री सुनील भुवड हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना मी श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गोटेवाडीच्या वतीनं त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं अशी त्यांना मी विनंती करतोय. भोळवडे अध्यक्ष श्री सुनील भुवड. या ठिकाणी आपण पाहतोय जो खेळाडू सातत्याने आज मात्र डिफेन्स मध्ये खूप मोठी भूमिका बजावतोय दाभोळ संघासाठी असं आपण पाहिलं तर डावा कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 2 कल्पक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत सुंदर कामगिरी करताना पाहिलं या खेळाडूला. अँकल लोड देखील अतिशय सुरेखरित्या केलंय. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर ब्लॉक देखील समोर देऊन अतिशय सुरक्षितरित्या करतो. आणि त्यानंतर मात्र सातत्याने आज मात्र डिफेन्स मार्गवरती गुणाची कमाई ही कल्पकने करून देताना देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई यावेळेस मात्र दाभोळ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सातत्याने आज मात्र
चढाई मार्फत थोडासा अपयशी ठरलाय. सातत्याने टॅकल केले गेले प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून, परंतु यावेळेस मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, गुणाची कमाई करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट करायचे आहेत. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय बजरमध्ये टिक वाजायला सुरुवात झाली आणि त्याच दरम्यान रोहित चौगुलेच्या माध्यमातून यावेळेस मात्र सक्सेसफुल अँकल होल्ड आणि गुणाची कमाई खूप वेळानंतर यावेळेस मात्र रोहितच्या नावावरती होताना पाहायला मिळते. यंदाच्या आपण पाहिलं तर या चालू मॅच मध्ये किंवा या टुर्नामेंट मध्ये संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर रोहित चौगुले कुठेतरी थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळाला, कुठेतरी आउट ऑफ फॉर्म या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये रोहित देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इन फॉर्म होणं अत्यंत गरजेचं असेल तो मात्र रोहित चौगुले याला. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय उंच पुरासा भक्त मध्याचा सिद्धू कापेरकर येथे मात्र लगेचच माघारी पडला इंटिरेट करून आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर एक ऑफिशियल टाइम आउट या स्पर्धेमध्ये ग्रामो संघाच्या माध्यमातून वरद या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आक्रमण करायला स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून देखील सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण तो पुन्हा एकदा इंटिरेट नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ जे आहेत ना ते मात्र सातत्याने थर्ड रेड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मुंबई मंडळ मैदानाचे सल्लागार श्री काशीराम पांढरे हे सुद्धा इथे उपस्थित राहिले. मी श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळ गुटेवाडीचे सल्लागार श्री हरचंद्र कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तर तिसरी चढाई पुढे एक आपल्याला पाहायला मिळते. थर्ड रेड या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. करूया मनोस्थिती चढाईपटूसाठी देखील पाहायला मिळते आणि दाबो संघाचा चढाईपटू यावेळेस मात्र आपण पाहतोय कासुरे संघाच्या कोर्टमध्ये आणि इथे मात्र आपण पाहतोय हो यावेळेस मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. तो टच करताना पाहायला मिळाला यावेळेस मात्र चढाईपटू आणि इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण डिफेंडरला इथे मात्र बॅकलाईनच्या पाठी पाठवण्याचं काम यावेळेस मात्र दाबो संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. इथे मात्र सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र दाबो संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर कुठेतरी बॅकफुटला गेला यावेळेस मात्र कासुरेचा संघ चांगली कामगिरी करावी लागेल, सातत्याने गुणाची कमाई करावी लागेल. परंतु दाबोचा संघ यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मात्र सुंदर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याच दरम्यान आपण पाहिलं तर चितबाई यावेळेस मात्र चढाई मार्फत सज्ज झालाय. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये धुवाधार कामगिरी यासाठी देखील पाहायला मिळाली. परंतु यावेळेस मात्र यावेळेस मात्र काय घडलंय इथे मात्र एक सुंदर टॅकल पाहायला मिळत होता. परंतु त्याच दरम्यान आपण पाहिला तर मात्र एक डिफेंडर आहे तो मात्र आपण पाहिलं तर मिड लाईन क्रॉस करतोय त्यामुळे चढाईपटू इथे मात्र सक्सेसफुल होईलच. प्लस बोनस गुणाची कमाई अशा तब्बल 2 गुणाची कमाई यावेळेस मात्र टासुरे संघासाठी आणि इथून मात्र मोमेंटम जो आहे तो मात्र टासुरे संघाकडे शिफ्ट होईल का ते देखील बघण्यासारखं असेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर थोड्या वेळासाठी बॅकफुटला गेलेला टासुरेचा संघ आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र एक मल्टी पॉईंट रेट ही चिनूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र मोमेंटम शिफ्ट झालाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल रेड पाहिली त्यानंतर मात्र सक्सेसफुल डिफेन्स यावेळेस मात्र टासुरे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पलटवार करायला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामामध्ये अतिशय सुंदर कामगिरी या टासुरे संघाच्या माध्यमातून पाहिली. अनेक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं या टासुरे संघानं आणि यावेळेस देखील आपण पाहतोय तर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा चिंबईच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय जागशेडी असं वाटत होती की कुठेतरी पुन्हा एकदा एक ऑल आउट घेईल टासुरेचा संघ. परंतु त्याच वेळेस मात्र चिन्मयच्या माध्यमातून एक पलटवार आणि आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकललं आणि फ्रंट फुटला स्वतः आपण पाहिलं तर टासुरेचा संघ यावेळेस मात्र येऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहतोय चिन्मय यावेळेस मात्र चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. 4 खेळाडूंच्या कल्पकच्या माध्यमातून अँकल होल्डला सुरुवात केली आहे. इथे मात्र स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आणि आज मात्र आपण पाहतोय कल्पक नावाचं वादळ गोगावतंय सातत्याने या स्पर्धेमध्ये. सातत्याने टॅकल पॉईंट हे मात्र कल्पकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हाय फाय कडे सातत्याने खूप वेगाने जाताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र सुंदर कामगिरी डिफेन्स मार्क होती. आज मात्र जर्सी क्रमांक 2 दाबो संघाचा डावा कोपरा रक्षक कल्पकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र आपण स्कोर कार्ड पाहूया. ज्या ठिकाणी 16 गुणांवरती सध्या स्थितीमध्ये दाभोळचा संघ पाहायला मिळतोय तर 19 गुणांवरती टासुरेचा संघ देखील पाहायला मिळतोय. अजून देखील आघाडी टासुरे संघाकडे आहे म्हणजे आपण पाहतोय तर सुंदर कामगिरी टासुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
परंतु दुसऱ्या बाजूला आज मात्र सुंदर कामगिरी देखील तितकीच पाहायला मिळाली दाभोळ संघाच्या जर्सी क्रमांक 1 इथे मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळते, गुणाची कमाई होती आहे दाभोळ संघासाठी यावेळेस मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र तळाई मार्कवरती आपण पाहतोय दापोलीचा बाहुबली ज्या खेळाडूला इथे मात्र आपण समजतो श्री संतोष भोड हे सुद्धा या क्रीडा नगरीवर उपस्थित आहेत. त्यांना मी व्यासपीठ येण्याची विनंती करतोय. ग्रामविकास मंडळाचे सदस्य श्री संतोष भोड सामना संपायला शेवटची 5 मिनिटे आपल्याला पाहायला मिळतात. 20 गुणांवरती आपण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दापोलीच्या कबड्डी मैदानावरती सातत्याने ज्या खेळाडूंनी अधिराज्य गाजवलंय या सर्व खेळाडूंचा भरडा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर टासुरेचा संघ. परंतु या संघासमोर आज मात्र अतिशय सुंदर कामगिरी ही दाभोळ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आज मात्र हार मानली नाही दाभोळ संघानं, अतिशय सुंदर कामगिरी केली. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा क्षणभर विश्रांती आणि जाऊया पुन्हा एकदा कोचेस गावडे आपण व्यासपीठ येण्याची विनंती करतोय. सामना संपायला आपल्याला शेवटची 4 मिनिटे पाहायला मिळत आहेत. इथून मात्र दाभोळ संघाला इथे मात्र ऍक्सिलेटर वरती पाय द्यावा लागेल. टॉप गेअर वरती इथे मात्र आपली गाडी इथून मात्र न्यायला लागेल. आणि त्यानंतर मात्र कुठेतरी इथे मात्र आपण विजयाच्या दिशेने जाऊ शकता. परंतु टासुरेचा संघ यावेळेस मात्र कमबॅक करून देताना संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की मोमेंटम शिफ्ट झालाय दाभोळ संघाकडे, परंतु एक मल्टी पॉईंट रेड ही चिन्मयच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झाला तो मात्र टासुरे संघाकडे. आणि सध्या स्थितीमध्ये देखील आपण पाहतोय तर टासुरेचा संघ कुठेतरी काहीशा गुणानं आघाडीवरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याचबरोबर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 दाभोळ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. ज्या ठिकाणी रोहित चौगुले आपल्याला पाहायला मिळतोय त्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळेल. परंतु यावेळेस देखील आपण पाहिलं रिकाम्या हाताने प्रयत्न करून माघारी करत नाही तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रथमेश लाले यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 हा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना इथे मात्र एक हाय व्होल्टेज लढतीकडे देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने कालच्या रात्रीमध्ये आपण एक सामना पाहिला जो की बरोबरी सुटला, आज देखील असाच सामना आपल्याला पाहायला मिळेल का ते देखील बघा संघाच्या माध्यमातून. आणि ही चढाई कुठेतरी महत्वपूर्ण देखील ठरू शकते दाभोळ संघासाठी. या ठिकाणी जर गुणाची कमाई झाली दाभोळ संघाच्या माध्यमातून तर मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर एका गुणाला देखील हा गुणफलक जो आहे दाभोळ संघाचा पुढे सरकू शकतो. परंतु इथे मात्र आपण पाहतोय डिफेन्स मार्कची सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस मात्र प्रथमेशच्या माध्यमातून. आणि एक महत्वपूर्ण क्षणी इथे मात्र गुणाची कमाई करून देताना आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेश. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई इथे मात्र टासुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये आपण पाहिलं तर डिफेन्स हा 5 खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आणि इथे मात्र आपण पाहतोय सिद्धू कावेरकर यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 3 कुठेतरी आपण पाहिलं तर मात्र मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न सिद्धूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. उंच पुरासा भक्कम मानेचा चढाई करतो जो की सातत्याने आपल्या लांब हाताचा वापर करत गुणाची कमाई करतो. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय तर एक सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा डिफेन्सच्या माध्यमातून दाभोळ संघासाठी झाली. आणि त्यानंतर मात्र गुणफलक आपण पाहतोय 19 गुणांवरती यावेळेस मात्र दाभोळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर 23 गुणांवरती इथे मात्र आपण पाहिलं तर टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान जर्सी क्रमांक 5 हा खेळाडू चढाई मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खोल वजावून गट टिपण्याचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळतोय. तर यावेळेस देखील पुन्हा एकदा एक एम्प्टी रेड या ठिकाणी तुम्हाला गुणाची कमाई करायची आहे. तर त्या ठिकाणी आपण पाहतोय तर दाभोळ संघाच्या माध्यमातून सातत्याने एम्प्टी रेड पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने देखील तशाच पद्धतीचा खेळ टासुरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपला शेवटचं मिनिट आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये आघाडी ही टासुरे संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एक व्हॅलिडेट करायची आहे. त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिर राहायचं आहे. आणि त्यानंतर मात्र मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करायचा आहे. शेवटचा काही अवधी
शिल्लक असतात आपल्या कोर्टमध्ये सर स्वागत करतो आणि आपण व्यासपीठावर येण्याची त्यांना विनंती करतोय. श्री नरेश सरकरे आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला चालू सामना समजा या संपूर्ण स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना ज्या ठिकाणी जयनुमान आंजरलेकर त्यांच्या विरुद्ध श्रीसाई मंडळ तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. चालू सामना समजात आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. जयनुमान आंजरलेकर त्यांच्या विरुद्धामध्ये श्रीसाई मंडळ यावेळेस मात्र आपण पाहतोय चिन्मय अगिरेचा गणपती पाहायला मिळतोय. तो डिफेन्स मार्फत पुन्हा एकदा खराब कामगिरी पाहायला मिळाली. एका फलक ताजरीचा पुढे सरकला आणि त्यानंतर मात्र कुठे आपण पाहतोय श्री कृष्णाई ग्रामस्थ मंडळ घुटेवाडी यांच्या माध्यमातून भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट गाठणारा पहिला संघ कुठला ठरतो आपल्याला पाहायला मिळतोय. तर ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे जाऊन पोहोचलाय या संपूर्ण फेरीच्या